रुपाली ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर असा संघर्ष शिगेला पोहोचलाय। रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं। ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या 2 महिला नेत्या या निमित्तानं आमने सामने आलेल्या आहेत। किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर वहिला घरी पाठवलं नाही? असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे। प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी तिच्यावर सगळे जण राजकारण करू लागले। दुसरं काय करायले? तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही। डॉक्टर संपदा पुन्हा पुन्हा घडता कामा नये। जी पीडिता जी मुलगी आत्महत्या करते त्या स्त्रीला जिवंतपणी तर यातना मानसिक त्रास ट्रेस असतो आणि ती मेल्यानंतरही जर ट्रेस होणार असेल तिचं चारित्र्य हनन करणार असेल तर हे या महाराष्ट्रात चालणार नाही। आणि हे चारित्र्य हनन कोण करतंय तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा करतायत। सुनील तटकरे यांना नक्की बोलायला इच्छुक आहोत की तटकरेजी आपल्या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी स्वतः जे काही महिला आयोगाने केलं त्या संबंधाने नाराजी व्यक्त केली होती जाहीरपणे आणि त्यांनी सांगितलं की या मताशी मी अजिबात सहमत नाहीये। तर अशा वेळेला या अशा व्यक्तींना आपण पदावर ठेवणार आहात का की दादांनी नाराजी व्यक्त केल्यावरही तटकरे दादांच्या मर्जीच्या विरोधात जाणार आहे?